पणानं सांगतो की एकनाथ शिंदे साहेबच मोठे व्हावेत ही प्रामाणिकपणाची माझी भावना आहे. त्याच्यामुळे मग सांगितलं की माझं लिमिट मला माहिती आहे, मी कुठपर्यंत जायचं. आणि मी एवढा काही महत्त्वाकांक्षी नाही. माझी राजकीय पार्श्वभूमी जर बघितली तर माझ्या घरात कोण ग्रामपंचायतीचं सदस्य देखील नाही. असं असताना जर एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं भरभरून दिलं आहे तर याच्या पुढे अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. आज जाहीरपणानं सांगतो की जे कुठचं मोठं पद असेल ते माननीय एकनाथ शिंदेनाच मिळावं ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. नाही, ही भावना तुम्ही वेळोवेळी व्यक्त केलेली आहे, परंतु सुरुवातीलाच आपण म्हणालात की ही पत्ता कट करण्यासाठीची मुलाखत आहे की काय. तर तुम्हाला असं का वाटतं की तुमचा पत्ता कट होऊ शकतो? नाही, कसं असतं की आता तुमच्या मनामध्ये मी मोठा व्हावा असा आहे, पण माझ्या मनामध्ये एकनाथ शिंदेसाहेब मोठे व्हावे असं आहे. आता मी पत्रकारिता मी देखील 25 वर्ष जवळून बघितलेली आहे, अनुभवलेली आहे. त्याच्यामुळे जे मनातच नाही तो जर प्रश्न तुम्ही विचारला आणि ते महाराष्ट्रापर्यंत आता पोचणार आहे, बरोबर आहे की नाही. मग हा गोव्यात जाऊन स्वतःची इच्छा प्रकट करतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की माझी लिमिटेशन्स मला माहिती आहे आणि प्रामाणिकपणानं सांगतो की ज्या नेत्यानं माझ्यासारख्याला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली, महाराष्ट्रामध्ये माझा चेहरा शिंदे साहेबांमुळेच ओळखायला लागले, त्या नेत्याच्या विरोधामध्ये जाऊन काहीतरी करायचं हे अजिबात नाही. आणि मगाशी तुम्ही जे म्हटलात ते गट 100% गट आमचा आहे, पण तो शिवसेनेचा आहे आणि फक्त एकनाथ शिंदेचा आहे. नाही, आपण म्हणालात किंवा हे तुम्ही पत्ता कट होण्यावर अत्यंत म्हणजे तुमच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं, परंतु हे पत्ता कट होणं किंवा तशी चर्चा होणं ही काय पहिल्यांदा चर्चा झालेली नाही. ज्या वेळी म्हणजे आपल्या सर्वांना पत्रकारांना माहीत आहे की अगदी शिंदे साहेबांच्या बंडाच्या पहिल्या दिवसापासून ते खरातांच्या प्रकरणापर्यंत, खरातांचंच प्रकरण कशाला, आपल्या जरांगे पाटलांबरोबर 2 तास घालवण्यापर्यंत हा जो प्रवास आहे, या प्रवासात ज्या माणसाला संकटमोचक म्हणून महाराष्ट्र पाहतो, शिवसेनेचा संकटमोचक किंवा डॅमेज कंट्रोलर, त्या माणसानं शिंदेसाहेब मोठे व्हावे हे तुमची भावना मान्य आहे. मग महाराष्ट्र का नेहमी म्हणतो की बाबा उदय सामंत आणि एक गट आणि भाजप वगैरे अशी आमच्या मीडियामध्ये चर्चा असते? हे नक्की हे ठरवून केलं जातं. आता कसं आहे की शिंदे साहेबांचे आणि माझे जे संबंध आहेत हे राजकीय नक्कीच आहेत, परंतु राजकारणाच्या पलीकडचे देखील आहेत. आणि ज्यावेळी एखादा नेता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवतो, माझ्यासारख्या मंत्र्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा काही ठिकाणी असतं ना की उदय सामंत अति एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ जायला लागला आहे, त्याला तर बाजूला कसं करायचं. ही देखील साहेब यंत्रणा आहे ना, जशी आमच्यामध्ये आहे तशी तुमच्यामध्ये देखील आहे, हे नाकारता येणार नाही. बरोबर ना, म्हणजे मी कोणाचा अपमान करत नाही, पण जसं आमच्यामध्ये आहे तसं तुमच्यामध्ये आहे. तुमच्यासारख्यांना वाटतं की उदय सामंत मोठा व्हावा, पण काही लोकांना वाटतं नाही याचं म्हणजे मगाशी जो पत्ता कट हा मी शब्द प्रयोग केला, हा सारखा टी व्हीवर दिसतो, हा सारखा शिंदेंबरोबर दिसतो, हा सारखा एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असतो, मग हा कदाचित पुढं मोठा होऊ शकतो. मग आता काय करायचं, तर तोच मुख्यमंत्री होणार आहे किंवा तोच उपमुख्यमंत्री होणार आहे, हे विष आमच्या नेत्याच्या कानापर्यंत पोचवायचं. म्हणजे तुमची भावना साहेब चांगली आहे, पण अशी आहेत ना प्रवृत्ती. आणि म्हणून मी सांगितलं की ज्या पद्धतीनं शिंदेसाहेब संघर्ष करत राज्याचे मुख्यमंत्री झाले, हा आदर्श त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवलेला आहे. कोणी किती काही म्हणो, कोणी टीका करो काय करो, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण ज्या कौटुंबिक सिच्युएशनमधनं ते संघर्ष करत तिथपर्यंत पोचले, अशा संघर्ष करणाऱ्या नेत्याला, संघर्ष योद्ध्याला आपण कुठेतरी चॅलेंज करायचं हे माझ्या स्वप्नात पण नाही. आणि म्हणून सांगितलं की जे पसरवणारे असतात त्यांना कुठेतरी असं वाटत असतं की नाही बाबा आता हे काहीतरी इथं संधी उदय सामंतला मिळते, त्याच्यामध्ये परकीय असतील, स्वकीय असतील,